नमस्कार प्रेक्षकांनो, ठरलं तर मग या मालिकेच्या येणाऱ्या भागामध्ये जबरदस्त असा ट्विस्ट येणार आहे. तर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने सायलीसाठी पैंजण आणलेले असतात. पैंजण पाहताच सायलीला खूप जास्त आनंद झालेला असतो आणि त्याचबरोबर प्रेक्षकांनो, अर्जुनने आणलेले पैंजण तो आता सायलीच्या पायात घालणार तेवढ्यातच खूप मोठ्या सत्याचा उलगडा झालेला असतो. तर इथे सायलीच्या तळपायावरील तुळशीपत्र अर्जुनने आता बघितलेलं असतं. ते पाहताच अर्जुनला खूप मोठा धक्का बसतो. तर प्रेक्षकांनो, येणाऱ्या भागामध्ये कशा पद्धतीने गोष्टी घडत जाणार आहेत, उलगडत जाणार आहेत, आपण सविस्तरपणे बघूया. प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनला रविराज काका म्हणालेले असतात की इथे आता जो दुसरा मृतदेह सापडलेला आहे आश्रमाच्या बाजूला, तो मृतदेह मधुभाऊंना अडकवण्यासाठी दामिनी देशमुख आणि महिपत या दोघांनीच नक्कीच काहीतरी कारण काढून तिथे आणून ठेवला असेल. नाहीतर इथे महिपतने आधी जो काही खून वगैरे केला असेल ते त्याने आता उकरून काढला असेल मधुभाऊंना फसवण्यासाठी. तर हे सगळं प्लॅन आहे, प्री प्लॅन आहे, हे आता रविराज काकांना कळलेलं असतं, जे अर्जुनला सुद्धा कळलं आहे. पण इथे रविराज काका अर्जुनला म्हणतात की या दुसऱ्या मृतदेहामध्ये जर तुला माझी काही मदत हवी असेल तर तू मला नक्की सांग. मधुभाऊंना अडकवण्यासाठी हे लोक याचा वापर करून घेत आहेत त्यांच्यासाठी. तेव्हा इथे अर्जुनला फार आनंद होतो की चला बाबा, इथे आता सिनियरसुद्धा मला मदत करायला तयार आहे. जरीसुद्धा अर्जुनला त्याची गरज लागणार नाही तरीसुद्धा निदान रविराज काकांनी पुढे येऊन त्याला हात तर दिला. त्यानंतर प्रेक्षकांनो, इथे अर्जुनने कोर्टामध्ये पुरावे सादर करत हे सिद्ध केलेलं असतं की हा दुसरा मृतदेह दुसरा तिसरा कुणाचा नसून तो इथे हरीश शिंदेचा आहे. आणि हा तोच हरीश शिंदे आहे जेव्हा इथे वात्सल्य आश्रम मर्डर केस पहिल्यांदाच आता कोर्टामध्ये उभी राहिली होती तेव्हा इथे मधुभाऊंच्या विरोधामध्ये हरीश काकांनी साक्ष दिली होती. म्हणजे हरीश काकांना मधुभाऊंनी इथे आता रस्त्यावरती राहत असताना आश्रमामध्ये थारा दिला. त्यांच्याजवळ मैत्रीचे संबंध हे वाढत गेले आणि भावासारखे दोघेजण एकत्र राहत असताना देखील इथे आता जेव्हा वात्सल्य आश्रमामध्ये हा विलासचा खून झाला आणि त्यानंतरला कोर्टामध्ये साक्ष देण्याची वेळ आली तेव्हा महिपत आणि प्रियाने धमकावल्यामुळे इथे आता हरीशने मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिलेली असते. तेव्हा इथे हरीश काकांचा नाईलाज असतो, कारण आता मरणाला माणूस घाबरणारच. तेव्हा महिपतने धमकी दिल्यानंतर याच हरीश काकांनी मधुभाऊंच्या विरोधामध्ये साक्ष देत साक्षीला वाचवण्याचा प्रयत्न केलेला असतो. मग तरी देखील हरीश काकांचा खून का होतो आणि त्यांना 2-2.5 वर्ष मातीमध्ये पुण्यात का येतं, हे कारस्थान कुणी केलं आहे. तर इथे आता जे काही रिपोर्ट आलेले असतात त्याच्यामध्ये एका गोष्टीचा उल्लेख झालेला असतो की हरीश काकांचा खून करण्यात आला आहे, त्यांना इथे मारण्यात आलं आहे. त्यांचा मृत्यू हा साधारण मृत्यू नाही आहे. ह्या गोष्टी समोर आल्यानंतर अर्जुन म्हणतो की जर इथे हरीशने मधुभाऊंच्या विरोधात साक्ष दिली होती त्यावेळेला तर मधुभाऊ जेलमध्ये होते. जेलमध्ये असताना मधुभाऊ यांचा रेकॉर्ड तुम्ही जर चेक कराल तर त्यांनी एकदाही काहीही चुकीचं केलेलं नाही आहे. जेव्हा मधुभाऊ आता बेलवरती सुद्धा ते बाहेर आहेत, जामिनावरती, तेव्हासुद्धा त्यांनी एकसुद्धा अशी सुट्टी घेतलेली नाही आहे किंवा त्यांची हजेरी चुकवलेली नाही आहे. आणि ज्या वेळेला 7 दिवसांसाठी ते आपल्या मुलीकडे गेले होते मुळशीला, तेव्हा मी स्वतः कोर्टाकडून इथे परमिशन घेतली होती. या सगळ्या गोष्टी अर्जुन आता कोर्टामध्ये टप्प्यानुसार सादर करतो. तो म्हणत असतो की ज्या वेळेला वात्सल्य आश्रम मर्डर केसच्या दरम्यान मधुभाऊ जेलमध्ये होते आणि त्यांच्या विरोधामध्ये इथे हरीश काकांनी जर साक्ष दिली होती आणि काही दिवसानंतर त्यांचा इथे खून करण्यात येतो आणि त्यांना वात्सल्य आश्रमाच्या बाजूलाच पुरण्यात येतं, तर मग तिथे मधुभाऊंचा संबंध येतो कुठे? मधुभाऊंचा कुठेही संबंध येत नाही असं अर्जुन म्हणतो. ते जर जेलमध्ये आहेत तर मग इथे हरीश काकांना कोण मारेल? आणि हरीश काका आणि मधुभाऊंचे संबंध इतके घट्ट आहेत की जेव्हा हरीश काकांच्या मृत्यूची बातमी मधुभाऊंना कळली तेव्हा मधुभाऊ अक्षरशः रडत होते. कारण त्यांनी जरी त्यांच्या विरोधात साक्ष दिली होती तरीसुद्धा मधुभाऊंना माहिती होतं हरीशचा नक्कीच काहीतरी नाईलाज असेल आणि म्हणूनच त्यांनी माझ्या विरोधात साक्ष दिली. आणि प्रेक्षकांनो, इथे अर्जुन म्हणतो की त्यावेळेला महिपत शिखरे आणि इथे प्रिया मधुकर हे दोघेसुद्धा हरीशबरोबर बोलताना मी स्वतः बघितलेलं आहे. हे दोघेजण त्याच्याबरोबर बोलत होते आणि मग थोड्या दिवसानंतरच हरीश गायब कसा काय होतो
तर इथे जज साहेबांना अर्जुन पटवून देतो आणि म्हणतो की हरीश काका हे प्रामाणिक व्यक्तिमत्व होतं, अगदी मधुभाऊंप्रमाणेच. ज्या वेळेला महिपतने त्यांना धमकी दिली आणि स्वतःच्या बाजूने साक्ष द्यायला सांगितली, जे की महिपतबरोबर आणि साक्षीबरोबर त्यांचा काडी मात्र संबंध नव्हता. आणि आता पोलीस रेकॉर्ड बघा, नाहीतर मधुभाऊंच्या आश्रमातील सर्व रजिस्टरमध्ये, सगळ्या रेकॉर्डमध्ये तुम्ही बघा, त्यांच्याकडे प्रत्येक गोष्टीचा हिशोब आहे. प्रत्येक लोकांची नावं आहेत, ज्या आश्रमामध्ये राहत होते, ते लोक काय काम करत होते, त्यांचं किती इन्कम येत होतं आणि ते कशा पद्धतीने इन्कम खर्च केलं जात होतं, या सगळ्याचे रजिस्टर मधुभाऊंच्या आश्रमामध्ये आहेत. मग मधुभाऊंचे संबंध क्रिमिनलकडे आहेत. हे पिकवणारी कोण? तर हे पिकवणारी साक्षी, महिपत आणि तन्वी किल्लेदार. त्याच्यामुळे आता हे जे खोटं सगळीकडे बोलले जात आहेत, यांचे स्वतःचेच क्रिमिनल रेकॉर्ड किती आहेत हे आता मला वेगळं सांगायची गरज नाही आहे. त्याचेसुद्धा रिपोर्ट मी सगळे सादर केलेले आहेत. तेव्हा अर्जुन आता पटवून देतो की ह्या दुसऱ्या मृतदेहाशी मधुकर पाटील यांचा काडी मात्र संबंध नाही आहे. तो खून तेव्हा झाला आहे जेव्हा मधुभाऊ जेलमध्ये होते, पण आता त्याचा कांगावा अशा पद्धतीने केला जातो आहे की इथे मधुभाऊंनीच तो खून केला आहे. ते कधी करणार? जेलमध्ये असणारी व्यक्ती खून कसा काय करू शकते? आणि त्याचबरोबर मधुभाऊंचे कॉन्टॅक्ट्स महिपत एवढे हायसुद्धा नाही आहेत. त्याच्यामुळे मधुभाऊंनी हे सगळं केलं आहे, ही गोष्टच इथे कुणालाही न पटणारी आहे. हा मुद्दा आता अर्जुनने त्या लोकांचा खोडून काढलेला असतो आणि मधुभाऊंना इथे त्याने पुरावे देऊन निर्दोष सिद्ध केलेलं असतं. त्यानंतर प्रेक्षकांना महत्त्वाची गोष्ट म्हणजे अर्जुनने आता सांगितलेलं असतं की तो जो पिंट्या नावाचा माणूस आहे, ज्याने हरीश काकांच्या मोबाईलवरून त्यांच्या जवळच्या मित्रांबरोबर सातत्याने चॅटिंगवरती बोलणं असू दे, मध्ये मध्ये फोन करणं असू दे, त्याच्यामुळे आता इथे पिंट्याने हे काम कुणाच्या सांगण्यावरून केलं हे अर्जुनला आता शोधून काढायचं असतं. तेव्हा इथे पिंट्या आता महिपतचं नाव घ्यायला काही तयार नसतो की मला महिपतने हे सगळं करायला सांगितले, कारण त्याचं नाव घेतलं तर महिपत मला मारून टाकेल हे पिंट्याला बरोबर माहिती असतं. म्हणून पिंट्या त्याचं नाव काही घेत नाही. पण प्रेक्षकांनो, अर्जुन म्हणत असतो की जज साहेब, मला इथे काही गोष्टींवरती तुमचं लक्ष केंद्रित करायचं आहे. मला तुम्हाला महत्त्वाची गोष्ट सांगायची आहे की ज्या वेळेला इथे आता हरीश काकांचा खून करण्यात आला, तेव्हा आता खून केला कुणी ही गोष्ट नंतर आता पोलीस शोधून काढतीलच, त्या सगळ्या गोष्टीचा पाठपुरावा घेतीलच. पण ज्या वेळेला हरीश काकांचा मोबाईल ऑन होता आणि जेव्हा त्यांचं लोकेशन ट्रेस करण्यात आलं, तेव्हा ते लोकेशन कुठलं होतं? तर ज्या ठिकाणी महिपत शिखरेचं कन्स्ट्रक्शनचं बिल्डिंगचं काम सुरू आहे, कन्स्ट्रक्शनचं काम सुरू आहे, त्या ठिकाणचं मला लोकेशन सापडलं. आणि जेव्हा मी त्या ठिकाणी गेलो, त्याच ठिकाणी पिंट्या राहत होता आणि तिथून तो पळून जात असताना मी स्वतः त्याला पकडलं आहे. तेव्हा इथे आता महिपत शिखरे यांच्या कन्स्ट्रक्शनमध्येच हा कसा काय राहू शकतो आणि तो तिथेच त्यांच्याच कन्स्ट्रक्शनमध्ये कामसुद्धा करत होता. तेव्हा ह्या दोन्ही गोष्टींकडे आता जज साहेब आपण लक्ष केंद्रित केलं पाहिजे. आणि मी तुम्हाला सांगतोय की महिपत शिखरेची कसून कसून चौकशी केली पाहिजे की या सगळ्याचा त्याच्याशी कशा पद्धतीने संबंध लागतोय. कारण पहिली साक्ष ही हरीश काकांनी इथे महिपतच्या बाजूने दिली होती, मधुभाऊंच्या विरोधात, ते सुद्धा मधुभाऊंची काहीही चूक नसताना. कारण ज्या वेळेला इथे आता विलासचा खून झाला होता तेव्हा तर तिथे हरीश काका नव्हतेच. मग त्यांनी काहीही बघितलेलं नसताना देखील ते मधुभाऊंच्या विरोधात कशा पद्धतीने बोलले होते, या गोष्टीची शहानिशासुद्धा झाली पाहिजे. अशा बऱ्याचशा गोष्टी आता अर्जुनने मांडलेल्या असतात आणि त्या ज्या महिपतने आणि दामिनी देशमुखने जो काही आता हरीश काकांच्या इथे मृतदेहामध्ये मधुभाऊंना अडकवण्याचा प्लॅन केलेला असतो, तो अर्जुन आता उधळून लावतो. त्यामुळे इथे प्रेक्षकांनो, अर्जुनने कोर्टामध्ये मधुभाऊंना निर्दोष सिद्ध केलेलं असतं. जज साहेब म्हणतात, दुसरा मृतदेह हरीश शिंदे यांचा जो काही सापडलेला आहे त्याच्यामध्ये मधुकर पाटील यांची काही चूक नाही आहे. कारण मधुकर पाटील जेलमध्ये असताना त्यांचा खून करण्यात आला आहे. त्याच्यामुळे आता पोलिसांनी या गोष्टीची कसून चौकशी करावी की महिपत शिखरे यांचा या केसशी काही संबंध आहे का, हरीशच्या मृत्यूमागे त्यांचा काही हात तर नाही आहे ना, या सगळ्याची आता कसून चौकशी करण्यात यावी. आणि या दुसऱ्या मृतदेहामधून, त्या केसमधून इथे मधुकर पाटील यांना निर्दोष सिद्ध केलं जातं आहे. हा आता निकाल जज साहेबांनी छान पद्धतीने दिलेला असतो. मग काय प्रेक्षकांनो, इथे दामिनी देशमुख, महिपत शिखरे, प्रिया सगळेजण तोंडावरती पडलेले असतात आणि सायली, अर्जुन, त्याचबरोबर सगळेच रविराज काका, चैतन्य सगळेजण खुश, आनंदी असतात. त्यामुळे इथे सायलीच्या चेहऱ्यावरती वेगळाच आनंद आलेला असतो.
तर प्रेक्षकांनो, इथे आता अर्जुनने एवढी मोठी कामगिरी केली आहे, मधुभाऊंना सुखरूपरित्या निर्दोष सिद्ध केलं आहे. त्यासाठी अर्जुनने चैतन्याने खूप मेहनत घेतलेली असते. तेव्हा अर्जुन घरी येतो आणि इथे अभिमानाने सगळ्यांना सांगत असतो की मधुभाऊ निर्दोष सिद्ध झालेले आहेत. दुसऱ्या केसमध्ये त्यांची काही इन्व्हॉल्वमेंट नाही आहे, हे मी सिद्ध केलं आहे आणि कोर्टाने सुद्धा ते मान्य केलं आहे. तर इथे महिपत शिखरेची कसून चौकशी होणार आहे हे आता अर्जुनने सांगितलेलं असतं. तेव्हा प्रेक्षकांनो, घरातले सगळेजण सुद्धा आनंदी झालेले असतात. सायली अर्जुनची दृष्ट वगैरे काढते, म्हणते की तुम्ही ज्या पद्धतीने बोलत होतात ना, म्हणजे मी तर पूर्णपणे भारावून गेले होते. तुमच्याकडे एक टक बघावं असं वाटत होतं. तेव्हा इथे सायली त्याची दृष्ट काढते आणि म्हणते की आज घरामध्ये जे काही पदार्थ बनणार आहेत ना, गोडाधोडाचे असू दे नाहीतर अजून दुसरं जेवण, सगळे तुमच्या आवडीचे पदार्थ बनणार आहेत. तुम्हाला जे जे काही आवडतं ना, ते सगळं मी आज बनवणार आहे. तेव्हा सायली एवढी आनंदी असते. कल्पना, पूर्णाजी, प्रताप काका सायलीला बघून खुश होतात, कारण सायलीचं आपल्या वडिलांवरती किती प्रेम आहे प्रताप काकांना बरोबर माहिती आहे. तेव्हा इथे सायलीने आता प्रत्येक व्यक्तीच्या आवडीचा एक पदार्थ बनवलेला असतो. प्रताप काकांच्या आवडीचा कल्पना, पूर्णाजी, अश्विन, त्याचबरोबर इथे मधुभाऊ असू दे, अर्जुन असू दे आणि विमलसुद्धा, या सगळ्यांच्या आवडीचे पदार्थ बनवलेले असतात. पण स्पेशली अर्जुनला जे जे काही आवडतं ना, ते सगळं सायलीने बनवलेलं असतं. तिने स्वयंपाकाला लवकर सुरुवात केलेली असते. तेव्हा इथे पूर्णाजी म्हणत असते की सायली किती आनंदी आहे आणि ती अर्जुनच्या आवडीचं स्वयंपाक बनवते. तेव्हा इथे सायली आता सगळ्यांना त्यांच्या त्यांच्या आवडीचा पदार्थ वाढते आणि स्पेशली अर्जुनच्या आवडीचे सगळे पदार्थ तिने सगळ्यांसाठी बनवलेले असतात. तेव्हा अर्जुन खूप खुश होतो. तो म्हणतो, अरे वा बायको, मला जे काही आवडतं सगळं बनवलेस तू. आणि इथे मधुभाऊ आता त्यांच्या रूममध्ये न जेवता सगळ्यांसोबत येऊन जेवलेले असतात. प्रताप काका त्यांना मानाने घेऊन येतात आणि म्हणतात की आजपासून तुम्ही आमच्याबरोबर जेवायचं. त्यानंतर इथे सायली आता मधुभाऊंना तिथे बघून खुश होते. सगळ्यांना इथे व्यवस्थित जेवायला वाढते. सगळेजण पोटभर जेवतात. त्यानंतर प्रेक्षकांनो, अर्जुन खूप खुश होतो. त्याला वाटत असतं की माझी बायको माझं किती कौतुक करते, कारण सायली त्याचं कौतुक करून काही थकत नसते. त्यानंतर मधुभाऊसुद्धा आनंदाने इथे श्वास घेतात. म्हणतात की जावई बापूमुळे आज आम्ही दिवस बघितलेला आहे. त्यानंतर इथे सायलीचे पैंजण तुटलेले असतात. अर्जुनच्या ते लक्षात असतं. अर्जुन म्हणतो की सायली सगळ्यांचा विचार करते, मला सुद्धा सायलीला काहीतरी द्यायचं आहे. तिचे आधीचे जे पैंजण होते ते तुटले, त्याच्यामुळे तिच्या पायांमध्ये पैंजण नाही आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो चैतन्याला की मला सायलीला काहीतरी गिफ्ट करायचं आहे. त्यांच्यासाठी छान असे पैंजण घेऊ का, कारण त्यांचे पैंजण तुटलेत म्हणून त्या घालत नाही आहेत. तेव्हा चैतन्य म्हणतो, अरे त्याच्यात विचार काय करायचा, बायको आहे तुझी, घे पैंजण. तेव्हा अर्जुनने इथे सायलीसाठी पैंजण घेतलेले असतात, खूपच सुंदर, आणि तो घेऊन घरी जातो आणि सायलीला रूममध्ये म्हणतो की सायली, तुझ्यासाठी सरप्राईज आहे, डोळे बंद कर. तेव्हा अर्जुन तिला डोळे बंद करायला सांगतो आणि तिला ते पैंजण दाखवतो. तेव्हा सायली ते पैंजण बघून खुश होते. तेव्हा इथे सायली म्हणते की हे माझ्यासाठी आहेत. तेव्हा अर्जुन म्हणतो, नाही, मम्मासाठी, तुमच्यासाठी आहेत म्हणून तर तुमच्या इथे घेऊन आलो आहे ना, आणि तुमचे डोळे बंद केलेत. तेव्हा इथे सायली म्हणते, ठीक आहे, मग तुम्ही तुमच्या हाताने माझ्या पायामध्ये ते पैंजण घाला. तेव्हा प्रेक्षकांनो, अर्जुन सायलीच्या पायामध्ये ते पैंजण घालायला जातो. आपल्या ढोपरावरती तिचा पाय ठेवतो आणि इथे पैंजण घालून तिचा उजवा पाय आता खाली ठेवणार. तेवढ्यातच अर्जुन तिचा पाय पुन्हा आपल्या हातात घेतो आणि म्हणतो की सायली, तुझ्या तळपायाला हे काय लागलं आहे, काहीतरी लागलं आहे का. तेव्हा सायली म्हणते, नाही हो, तळपायाला माझी आहे ना तुळशीपत्राची खूण आहे, ती जन्मखूण आहे तुळशीपत्राची. तेव्हा अर्जुन म्हणतो, काय, तुमच्यासुद्धा पायावरती तुळशीपत्राची खूण आहे. तेव्हा सायली म्हणते, हो, अजून कुणाच्या आहे का. तेव्हा अर्जुन म्हणतो, तुम्हाला माहिती नाही, अहो तन्वीच्यासुद्धा पायावरती तुळशीपत्राची खूण आहे ना. तेव्हा सायली म्हणते, प्रियाच्या पायावरती तुळशीपत्राची कुठे खूण आहे. तेव्हा अर्जुन म्हणतो, हो, तन्वीच्या तळपायावरती सुद्धा तुळशीपत्राची खूण आहे. सायली, तुझ्या पायावरती तुळशीपत्राची खूण आहे, हे कुणाकुणाला माहिती आहे. तेव्हा सायली म्हणते, आश्रमामध्ये सगळ्यांनाच माहिती आहे, कारण ती जन्मखूण आहे ना, सगळ्यांनीच बघितलं आहे, तसं प्रियालासुद्धा माहिती आहे. तेव्हा इथे अर्जुनच्या लक्षात येतं की काहीतरी गडबड नक्की आहे. प्रियासारखी फ्रॉड मुलगी तळपायावरती तुळशीपत्राची खूण काढून ती सगळ्यांना फसवू शकते.
तेव्हा अर्जुन म्हणतो, माहिती आहे का तुम्हाला सायली, सिनियरने फक्त तुळशीपत्राची खून बघूनच तन्वीवरती विश्वास ठेवला आहे. बाकी तिच्याकडे असे व्हॅलिड असे काही पुरावे नव्हते. फक्त तुळशीपत्राची खून ही तिच्या तळपायावरती आहे म्हणून ती त्याची मुलगी आहे असा त्याने तिच्यावरती विश्वास ठेवला आहे. तेव्हा प्रेक्षकांनो, इथे आता सायली आणि अर्जुन या दोघांच्याही मनामध्ये हा विचार आलेला असतो की प्रिया खरोखर त्यांची मुलगी आहे की ती खोटं बोलले. या गोष्टीचा शोध आता अर्जुन आणि सायली दोघेही घेणार असतात आणि प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांच्या समोर आणण्यासाठी दोघे एकमेकांना मदत करणार असतात.